आहे माता रमाई जयंती करण्याची त्या तुमच्या कॉलेजच्या प्राचार्या आणि ज्यांच्या आजी आजोबांचं माता रमाई बरोबर म्हणजे बाबासाहेबांपेक्षा माता रमाई बरोबर जास्त जवळीक होती अशा प्राचार्य यशोधराव वडाळे, त्याचबरोबर या इथं उपस्थित असणारे आमच्या पीपल्सचे कार्यकर्ते आशिष गाडे, त्याचबरोबर पाटील सर, त्याचबरोबर बनसोडे सर आणि इथं असणारे सर्वच टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि विद्यार्थी मित्रमंडळींनो, खरं म्हणजे बराच वेळ झालेला आहे, जास्त बोलण्यासारखं नाही, परंतु मी एक सांगतो की बाबासाहेब आणि माता रमाई हे दोन वेगवेगळ्या म्हणजे दोन चुंबकाची वेगळे हे होते आणि जसं नॉर्थ आणि साऊथ पोल एकमेकाला चिकटतो, कारण बाबासाहेब अगदी उच्च शिक्षण घेतलेले आणि माता रमाई या शिक्षण नसलेल्या, असं असतानाही त्या दोघांचा संवाद आणि त्या दोघांचं एकमेकांमध्ये असणारं प्रेम हे अप्रतिम होतं आणि एकमेकाला साथ देणं, कारण कुटुंब जर आपल्याला घडवायचं असेल तर अनेक कॉम्प्रोमाइज करावं लागतात, एकमेकाला साथ द्यावी लागते आणि खऱ्या अर्थानं माता रमाईने बाबासाहेबांना त्यांच्या अत्यंत उमेदीच्या काळामध्ये जी साथ दिलेली आहे ती न भूतो न भविष्यती अशी आहे की त्या मातेनं अत्यंत खडतर असं जीवन जगलंय, पण ते जगत असताना कधी त्या जीवनातून नैराश्य तिने निर्माण केलं नाही, तर तिने सतत पुढे जाण्याचं खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो की आपला शेतकरी जरा काही झालं, कर्ज बाजार झाला की लगेच आत्महत्या करायला तयार होतो, परंतु माता रमाईकडून खरं म्हणजे अत्यंत चांगलं उदाहरण आहे की त्यांनी या इथे एक चांगला आदर्श घालून दिला आहे की कुठच्याही संकटावर मात करता येते, फक्त या संकटाला तोंड देण्याची हिंमत असावी लागते आणि त्या मातेने इथे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी सुद्धा माता रमाईच्या याच एकंदरीत कर्तृत्वावर आणि त्यांनी केलेलं दिलेली साथ यामुळं माता रमाईसाठी कदाचित आशालताताई तुम्हाला माहित असेल, बाबासाहेबांनी राजगृहाबरोबर अजून एक बिल्डिंग त्याच तिथे बांधली होती आमच्या हिंदू कॉलनीमध्ये, तिचं नाव राम गुफा, म्हणजे त्यावेळेस 4 महिना होतं, नंतर राम गुफा झालं आणि ते रमाई काही त्या बिल्डिंगमध्ये गेला नाही म्हणून ताबडतोब इथे विकण्यात आली अशा पद्धतीचा. त्यानंतर बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ लिहिला, तो सुद्धा आपल्या रामूला त्यांनी अर्पण केलेला आहे. तर अशा पद्धतीने या दोघांचं एक वेगळं आयुष्य होतं असं मी समजतो आणि त्यामुळं या अनेक गोष्टींवरती बोलता येण्यासारखं आहे, परंतु आज वेळेचं बाण ठेवतो आणि आपण सर्वजण या इथं उपस्थित राहिल्याबद्दल रमाईच्या आजच्या या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय भीम.